वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपला 11 मारुती दर्शनाचा आजचा तिसरा दिवस आहे. तर आपल्याबरोबर आहेत नेहमीप्रमाणे विजय वाठारे साहेब. ते आम्हाला इथे घेऊन आलेले आहेत. तर आपण त्यांच्याचकडनं आज विचारून घेऊ त्यांना की बाबा आजचा प्रोग्राम काय आहे, आज कुठे मुक्काम आहे, काय काय बघणार आहेत. नमस्कार विजय साहेब. नमस्कार विनय. गुड मॉर्निंग. बोला, आजचा काय सगळ्यांना नमस्कार. आजचा प्रोग्राम काय आपला होता आणि आज आता आपण ब्रेकफास्ट करून आपण निघणार आहोत ते लक्ष्मी नृसिंह मंदिर म्हणून कोळे नरसिंगपूरला आहे. त्याचं आपण आधी दर्शन घेणार. आपण निघालेलो आहे कराडपासून लक्ष्मी नृसिंह देवस्थान बघण्याकरता. कराडपासून साधारण 21 किलोमीटरवर आहे आणि सांगलीपासून साधारण 26 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर कोळे नरसिंहपूर गावाच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी व कृष्णेकाठी वसलेलं असं हे सुंदर मंदिर आहे. आपण मंदिराला जेव्हा जातो ते मंदिर अतिशय प्राचीन, जवळजवळ 2000 वर्षापूर्वीचं मंदिर असावं असं म्हटलं जातं. आपण आलो ते ह्या कोळे नरसिंहपूर गावामध्ये आणि समोर दिसतोय हा दगडी दिंडी दरवाजातून या मंदिराच्या प्रांगणात आपण प्रवेश करतो. जेव्हा आपण ह्या प्रांगणात प्रवेश करतो तेव्हा तिथे आपल्याला 2 दीपमाळा आणि त्यापुढे 2 वृंदावने असे दिसतात. ही माहिती पण आपल्याला इथे ह्या मंदिराबद्दलची दिलेली आहे. डाव्या बाजूचे जे वृंदावन भुयारात असलेल्या गर्भगृहातील मूर्तीच्या बरोबर वर आहे ते आपण नंतर बघूच. दर्शन घेण्याकरता आपल्याला पायऱ्या उतरून खाली जायला लागतं. साधारण 15 फूट खाली ही मूर्ती ठेवलेली आहे आणि तिकडे जाऊन आपल्याला एक दर्शन घ्यायला लागतं. या मंदिरातली जी नृसिंहाची मुख्य मूर्ती आहे ती साधारण 14 फूट खोल भुयारात असल्याने ते हवा खेळण्यासाठी या वरती जी वृंदावन आपण जाणार आहोत इथून नालिका मार्ग ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे आतमध्ये भुयारात सुद्धा हवा खेळती राहते. जेव्हा आपण पायऱ्या उतरून खाली गर्भगृहात प्रवेश होतो येथेच एका कोनाड्यामध्ये आपल्याला दिसते महालक्ष्मी, गजलक्ष्मी व 18व्या शतकातील सिद्धेश्वर महाराजांच्या पादुकासुद्धा इथे आहेत. भूमिगत गाभाऱ्यात सुमारे 6 फूट उंचीची नृसिंह मूर्ती आहे. अखंड शिळेत कोरलेल्या या मूर्तीच्या 16 हातापैकी 4 हात काहीसे भग्न झालेले सुद्धा आपल्याला दिसतात. मूर्तीच्या डावीकडील हातात ढाल, वज्र, धनुष्य, पाश असे आयुधे व एका हाताने हिरण्यकश्यपूचे डोके धरलेले सुद्धा आपल्याला दिसतात. एका हाताची नखे त्याच्या पोटात घुसवलेली आहेत आणि उजवीकडील हातामध्ये मुरली, कमळ, परशु, चक्र हे सुद्धा आपल्याला दिसत आहेत. ह्या मूर्तीच्या मानेभोवती असणाऱ्या विस्फारित नेत्रामुळे ही मूर्ती थोडीशी उघडी भासते. आता आपण भेटतोय ते आपले इथूनचे पुजारी आहेत सुनील कुलकर्णी साहेब. त्यांच्याकडनं थोडीफार ह्या मंदिराची आणि या मूर्तीबद्दलची माहिती आपण घेऊ. काय बोलले तुम्ही, किती वर्षापूर्वी जुनीची मूर्ती ही 2000 वर्षापूर्वी आहे. हा पराशर ऋषी व्यासांचे पिता पराशर यांच्या मानसपुरी होती. त्यांनी इथं ध्यानधारणा केली. ते विष्णूनं या स्वरूपात त्यांना दर्शन दिलं, नृसिंहाच्या स्वरूपात. ते जे दिव्य दर्शन दिलेलं दृश्य होतं ते नदीमध्ये त्यांनी विसर्जित केलं. त्याची ही शिला तयार झाली, शालिग्राम शिला, आणि सापडली 2000 वर्षापूर्वी. कर्नाटकी एक दोरपं होतं अंजली गावातलं, ते इथं तपश्चर्यासाठी आलं होतं. त्यांना दृष्टांत झाला की मी 1000 वर्षे पाण्यात आहे, मला वर काढ. ते वर कसं काढ? नदीमध्ये वाळलेली कणकाची काष्ट पेंड्या टाकल्या, ज्या ठिकाणी पाण्यात पेट घेईल तिथं मी आहे असा त्याला दृष्टांत झाला. म्हणजे ह्या 13 महिन्याचा जो डोह आहे पशुपतीपासून ह्या रेठेबुद्रुपर्यंत झाला. ह्या ठिकाणी त्यांनी वाळलेली कणकाची काष्ट कुंडल राजा भीमकदेव ह्यांनी नावा सोडल्या, नावाला पेंड्या बांधल्या. हे कुंभळगाव कोळे नरसिंहपूर ह्याच्यामध्ये हा पेट घेतला. नंतर मूर्ती हे अलगद या ठिकाणी आणून स्थापना केली. नंतर नरसिंहपूर बसलेलं आहे.
मूर्ती स्थापना केली नरसिंहपूर वाचलं. अशा 4-5 मूर्ती एकूण सापडल्या त्या. नदीच्या पलीकडे एक आंबे म्हणून गाव आहे, तिथे केशवरायांची एक मूर्ती आहे. रेल्वेच्या बाजूला पिंपळाई देवी आहे, तिथे एक आहे. कोळे म्हणून गाव आहे, तिथं कोळाई देवी. अशी 4 मूर्ती सापडल्या. मारुतीची एक मूर्ती होती, पण ती ज्वालागिरी होती, ती काय स्थापित नाही, तिथे विसरली. संपूर्ण शाळेग्रामाची मूर्ती एका शिलेत खाली भक्त प्रल्हाद लक्ष्मी त्या साईडला आहे. इकडं गरुड आणि भूदेवी काय आहे. वरती आडवा हिरण्यकश्यप मंदिर पोट फाडलेलं इकडं. वरती सगळे विष्णूची 10 अवतार कोरले. मच्छर करू वरा नरसिंह, चौथा अवतार नरसिंह, वामन, इकडे परशुराम, रामकृष्ण, बुद्धावर कलकी, असे 10 अवतार कोरले. 16 हाताची मूर्ती पण एका शिलेचा आहे. तुमचं नाव काय? मी सुनील कुलकर्णी. पण तुम्ही इथेच 18वी पिढी आमची. 18वी पिढी तुम्हीच याचं पूजा अर्चा सगळं 5-6 जण पूजन आहेत. हां, हां. आठवून पाठवून एक आठवडा प्रत्येकाला असते. असतं. अच्छा. एक आठवडा असते. रविवार ते शनिवार असा एक आठवडा चालतो. हां हां. आता सध्या आमच्याकडे आहे. तुम्ही अभिषेक ही थोडीशी माहिती घेतल्यानंतर आता आपण जातोय मंदिराच्या मागच्या साईडला. इथं ह्या आपल्याला मोठाच्या मोठा असा हॉल दिसतोय आणि समोर जी दिसते ती कृष्णा नदी. अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे आणि ही मोठीच्या मोठी हे दिसते. इथे ह्याचा जेव्हा इथे पूजा असते तेव्हा प्रसाद म्हणून करतात. आता कुलकर्णी साहेबांबरोबर आपण जे भुयार आहे ते बघण्यात जाऊ आणि त्यांच्याबरोबर थोडीशी माहिती घेऊ. पण ते वाटेत पाणी असतं तेव्हा पाणी असतं. हा भुयारी मार्ग मग ह्याच्यातच लोक जातात का? हां, जात होते. हां हां. आता वाटेत पाणी असतं तेव्हा हितवर बघता पण हे कुठपर्यंत जातो भुयारी मार्ग? आम्ही देवापर्यंत जातो. अच्छा, इथून देवापर्यंत जातो. इकडे पहिला हा मार्ग आहे. हा गाव आता नवीन झालेला आहे. हो हो. अच्छा अच्छा. 8-10 वर्ष. हा पहिला इकडनं. आता वाटेत पाणी असल्यामुळे त्या कोपऱ्यात पण भुयारी मार्ग देवीपर्यंत जायचं खाली तिथे. बघणार आहे थोडं. चला आपण जाऊन बघूया खाली. भुयारी मार्ग पहिला इथूनच दर्शन घ्यायला लोक जायचे. पण आता इथे पाणी असल्यामुळे वाकून या. वाकून इथं हा अंबाबाईचा मंडप म्हणतात त्याला. हां हां महालक्ष्मी मंडप. इथं अंबाबाईची मूर्ती आहे महालक्ष्मीची. हां हां. ही महालक्ष्मी ही गजलक्ष्मी. गजलक्ष्मी. अच्छा. राधाकृष्णाची मूर्ती. ही राधाकृष्णांची मूर्ती. हां, ही गरुडाची मूर्ती. ओके. ही विठ्ठलाची पांडुरंगाची. ही कोल्हापूरचे राजगुरू सिद्धेश्वर बाबा महाराज पुढची इथं आसनस्थळ आहे. या ठिकाणी कोणाची? हे सिद्धेश्वर कोल्हापूरचे राजगुरू. हां हां. त्यांची इथं आसनस्थळ आहे. तर 12 वर्ष या ठिकाणी त्यांची तपश्चर्या केली होती. हां हां हां. ही त्यांची असं त्या आश्रम कोल्हापूर नरसिंह आहे आश्रम. हां, हां. कोल्हापूरला ह्यांची समाधी आहे. त्यांच्या मुलाची समाधी नरसिंहपूरमध्ये आहे. हां, हे सभा मंडप हा होता का पहिले? नाही, आणि ह्यांचा इथं आसनस्थळ नाही आहे. नाही देवीचा नाही, सभामंडपवरती वरतीच जायला. अच्छा. ते जे हा मार्ग होता हे आपला अंबाबाईचा मंडप म्हणतात. ओके, अंबाबाईचा मंडप म्हणजे. इथून खाली असं बिहारी मार्ग आणखीन तर लहान चौकटी अशा आहेत. इथून आता लाईट नाही खाली हां, हां. इथून खाली उतरायचं आहे. खाली इथे कमरेच्या खड्ड्यात. हो. तिथनं पर्यंत पाण्यात देवावश्य असं जाते. अरे बाप, अरे बापरे. तिथं पण अंधारच असेल पूर्ण. अंधार आहे खाली. तुम्हाला वाटतं तेवढं कायमचं पाणी असतं. तेच वर या खालचं दाखवतो. नुसतं लांब बघायला कुठे येते का दाखवायला कुठे दिसते इथून असं रेल पडतो. हो हो हो. तिकडे पाडू का? हां, नाही ठीक आहे. बापरे. हे जसं खड्डा आहे. खाली पाणी आहे. अच्छा. पाण्यामुळे पुढे जाता येते. इथपर्यंत असं बघताय तेवढं. म्हणजे हो. इथून पाणी आहे का खाली? हे बघा इथे खड्डा आहे. नार लावलेला आहे. इथे बघा टाका. हां, हे बघा. खाली पाणी असते. अच्छा. आणि तिथं पाण्यात गेलं की बरोबर त्या पुढच्या देवाच्या तिथं दारात जाते. पाण्यात जायला लागतं. हां. तुम्ही गेलात? हो, पूर्वी जात हे होतो. पाण्यातनं कुठे जायचं? देवापाशी जातं पण पाण्यामुळेच ते बंद ठेवलेलं आहे. लोक पाण्यात नाचतात पण मग ना. हे जेव्हा पाणी वाढतं त्यावेळेस आत येत येतं असेल. की आता वर येतं. येतं? पाणी जास्त साठलं म्हणजे येतं. आम्ही मोटर लावून काढतो. हॅलो हॅलो हॅलो. हां, चांगलं. नाही काय नाही. समोर प्रदीप फ्लॅश मारते मूर्ती बघा. हां, ही त्याचं काही नाही आहे. घ्या फोटो. हां, आलाय संतो आलाय काय? जाऊ दे, संतो आलाय काय? हां, येते.
नाही त्यांचं काय नाही ते आता विचारतो त्याला ह्याचं काय नाही हां नाही. सर ती मूर्ती कोण कसली आहे ही? हे जे असं आहे की पूर्वी जे मुसलमान लोक मूर्ती फोडायला आले ते आपल्याला त्यावेळी हा मार्ग होता, या मार्गाने ते आले इथंपर्यंत. ही त्याच्या पूजनासाठी ही मूर्ती आहे, त्यावेळी ही मूर्ती फोडली गेली. त्याचे भंगलेली आहे सगळी, आता काय भंगलेली दिसते. आणि मग हे दगडी शिला टाकली होती त्यापर्यंत, त्यामुळे खाली जाता आलं नाही त्यांना. अच्छा, त्यामुळे मूर्ती मेन मूर्ती वाचली. मूर्ती वाचली काय, खालचं सगळं पॅकच होतं ना. त्यावेळी त्याला त्या शंका आहे, तर पहार मारली, त्यांना पोकळ लागलं, त्यामुळे त्यांना शंका आली. म्हणजे इथं कोपऱ्यात त्यांनी पहार मारली. पण हा भुयारी मार्ग किती वर्षापूर्वी टाकलेली, इथं पहार मारली त्यांनी. पहार मारला तिथं भोसका पाडला. मग त्यांना वाटलं काहीतरी आहे. मग त्यांनी खाल्लं, महाराजांनी काय केलं, खाल्लं एवढे मोठे भोंगे पाठवले. भोंगे असतात ना, ते भोंग्याने त्याचा पाठला केला, फोडून काढलं त्याला. त्यामुळे हा चाकवा आहे, तुम्ही बघता. तुम्ही आता कुठं वाढायचं समजा, हे तर लाईट नव्हती पूर्वी. तिकडे जायचं का तिकडे जायचं, हे तो थट्टा थटली तिकडे जायचं, बाहेर पाडून बाहेर जाता येईना, हे थटून पडून मेली बरीचशी लोक. हा भुयारी मार्ग किती वर्षापूर्वीचा? जवळजवळ 12वी शतकातला आहे. 12वी शतकात. ते 3 पिढ्या बांधकाम चाललेलं होतं, 3 पिढ्याचं आहे. हो, अरे बापरे. हे बांधकाम चालू 12वी शतकातलं आहे. वा, छान माहिती मिळाली आपण तर. हो ना, हे माहित नव्हतं आधी. हो, मागच्या वेळेला पण हे नाही. ते फोटो तुम्हाला काढून देतो. खाली जाता येत नाही, खाली पाणी द्यायचं. 12व्या शतकातलं एवढं म्हणजे काय छान केलंय. संपूर्ण दगड, संपूर्ण दगड, पुण्यातलं बांधकाम. जुन्यातलं बांधकाम. त्यामुळे हे जर स्लॅब सगळं टाकलं स्लॅब. हां, आणि महाबागा घुमट किती छान केलाय. जे पिलर्स पण किती सुंदर. 1200 वर्ष झाली या सगळा. मूर्ती आणि 2000 वर्ष होती. बांधकाम हे नंतरच आहे, नंतर झाली. फक्त तेवढी स्थापना केली त्याची. कृष्णा नदी. हे जे नारळ झाड समोर दिसतात ना, त्याच्या समोर बरोबर एक खडक होता पूर्वी, खाली पाण्यातच. तिथं हा मूर्ती सापडलेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. मूर्ती तिथनं आणून इथं स्थापना केली त्यावेळेला. पण हे कृष्णाचं जेव्हा पूर येतो तेव्हा आतमध्ये पाणी येते एवढं? कृष्णेच नाही, खाली येतं. आता हे पाणी येते ते पावसाचं पाझर घेतं खाली. अच्छा अच्छा. आजूबाजू जे पाणी मुरतं पावसाचं, नाही नाही, कृष्णाला जेव्हा पूर येतो. नाही हे खाली बागेमध्ये खालच्या तटापर्यंत चालतं, महादेव जेव्हाचं पण चालतं खाली. हे महादेवचं आहे. तिथं पण चालतं, खाली नाही. काय सुंदर सिनरी आहे इथे. आणि इथे काय मग यात्रा बित्रा होते अशी? नरसिंह जयंती, नरसिंह जयंती, सप्तमी ते पौर्णिमेपर्यंत आणि मग इथे प्रसाद करतात का याचा? पौर्णिमेला महाप्रसाद असतो. 1.25 मानाची खीर केली जाते इथं. हो, त्यानंतर गाव जेवण असतं. गाव जेवण मग इथेच जेवतात. इथं त्या हॉलमध्ये सगळं असतं. अच्छा अच्छा अच्छा. मोठं जेवण असतं. दररोज सप्तमीपासून पौर्णिमे रोज प्रसाद असतो. 500 माणसं रोज जेवायला असतात. रोज नैवेद्य असतो. सप्तमीला देव बसतात, पौर्णिमेला उठतात. अच्छा अच्छा. रोज पालखी असते, कीर्तन असते. जन्मगाज कीर्तन संध्याकाळी 6 वाजता. किती दिवस चालतं सप्ताह? नवरात्र 9 दिवस असतो. नवरात्र 9 दिवस. सप्ताह 7 दिवसाचा. खूप गर्दी असेल ना? हो, रोजची गर्दी. जन्मकाळाची गर्दी जास्त असते. अच्छा अच्छा अच्छा. आपण हे 2 तुळशी वृंदावन आहे. तिथं त्याच्या 2 समोर असल्यावर की खाली प्रदक्षिणा घालता येत नाही. प्रदक्षिणा इथंच काय आहे ते घालतात. अच्छा अच्छा. याच्या खाली बरोबर मूर्ती आहे. हो हो. ही जी मूर्ती खाली आपण बघितली, या ठिकाणी ह्याच्या खाली ह्या वृंदावनात. या मूर्ती. आणि पैसे सुपारी हितनं टाकतो आपण. ही जी खिडकी अच्छा, आहे, ह्या खिडकीनं जोरात पैसे टाकले बरोबर देवाचे. तुम्ही तो भरायला देवाकडे तोंड. बघा इथे इथून पैसे टाकायचे. इथून टाकले, इथून टाकली पण जायचं की खाली जाते देवावर. आवाज येतो. तुम्ही इथं असं देवाकडे तोंड करून भावता. देवस्थान पश्चिमेला आहे. पश्चिमेला. अच्छा अच्छा. इथं असं कॉईन टाकलं ना, हे खाली आवाज. इथून कॉईन टाकलं देवाच्या समोर. ते शेतघर आहे देवाचं. ह्याच्या खाली बरोबर मूर्ती आहे.
हे काय देवाची झोपायला ती शेजारची असते. हां हां खाली देवाची आरती करून देवाला इथं फोटो आहे हां हां इंदिरा वगैरे. अच्छा विश्रांती घेण्याकरता. देवाचं हे शेत सांगण आहे चंदन उभाळायचं. हां 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 रोज रात्री 9 वाजता शेजारची असते. अच्छा अच्छा 3 वेळा पूजा, सकाळ दुपार संध्याकाळ. हां सकाळी काकड आरती असते, दुपारी माध्यान्ह पूजा 10 ते 12, 12:30 अभिषेक पूजा नैवेद्य होतो. रात्री 8 वाजता शेजारची असते. वा व्हेरी गुड. शांत. So, आमची मंडळी सगळी आलेली आहेत. सुनील साहेबांनी अतिशय सुंदर माहिती या मंदिराची आणि हिस्ट्रीसुद्धा आम्हाला छानपैकी सांगितली. मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मग आता आम्ही निघालो आहे ते आमच्या पुढच्या प्रोग्रामकरता, जे आम्ही 11 मारुती बघण्याकरता आलो आहे त्यातले पुढचे मारुती बघण्याकरता आम्ही इथून निघालो आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.